तर राज्यातील ठिकठिकाणाहून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी शिदोरी पाठवण्यात आली आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांना या अन्नाचं वाटप करण्यात आलेलं आहे। भाजी भाकर चटणी ठेचा मराठा आंदोलकांना वाटण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांचं 3 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू आहे आणि या उपोषणासाठी राज्यभरातील जे मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। या आंदोलकांसाठी राज्यातील घराघरातून आणलेली चटणी भाकर आहे त्याचं वाटप केलं जात आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानकातील ही दृश्य आपण पाहत आहोत। या ठिकाणी अनेक जे आंदोलक आहेत ते रेल मार्गाने येत असतात। अनेक आंदोलक जे आहेत या ठिकाणी आपला मुक्काम करत असतात। त्यामुळे या ठिकाणी या आंदोलकांसाठी चटणी भाकर लोणचं असेल चपात्या असतील याचं वाटप केलं जात आहे। आपण जर बघितलं तर हे बीड जिल्ह्यातील आंदोलक आहेत। हे या ठिकाणी घराघरातून चटणी भाकर ठेचा घेऊन आलेले आहेत आणि जे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांना या ठिकाणी त्याचं वाटप केलं जात आहे। आपण हे सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे दृश्य पाहत आहोत। आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला सीएसएमटी रेल्वे स्थानकात झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रणित कापसेसह मराठी मुंबई।